नमस्कार शेतकरी बांधवांनो, खरबूज पिकामध्ये येणारी महत्त्वाची समस्या म्हणजे विल्टिंग आणि त्याच्यावर काय उपाय करावेत हे थोडक्यात आपण 2 मिनिटात जाणून घेऊया. तर आज आपण उभा आहे आंबे तालुका पंढरपूर येथील शेतकरी श्री चैतन्य चव्हाण यांच्या खरबुजाच्या प्लॉटमध्ये. आणि या प्लॉटवर आज हार्वेस्टिंग चालू असून सुद्धा तुम्हाला कुठेही वेल बसलेला दिसत नाही. तर याच्यासाठी करायचे उपाय म्हणजे प्लॉट ज्यावेळी तुमचा 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान असतो त्यावेळी जर तुम्ही ट्रायविल्ट 1 लिटर, पॉसिडॉन 1 लिटर, निमॅरेस्ट 1 लिटर आणि ह्युमिक अर्धा किलो हे जर तुम्ही ड्रीप न सोडलं तर पुढे चालून तुमची विल्टिंगच्या समस्येपासून तुम्हाला बऱ्यापैकी मुक्तता मिळू शकेल. जसं पिकाची मागणीनुसार पाणी द्यावं, जादा पाणी बी ह्या खरबुजाला द्यायला नाही पाहिजे, कमी पण द्यायला नाही. पण जशी जशी फळाची साईज वाढते तशी तशी त्या पिकाची पाण्याची रिक्वायरमेंट वाढते, तशीच न्यूट्रिएंटची पण अन्नद्रव्याची पण रिक्वायरमेंट वाढते. त्यानुसार जशी जशी पिकाची फळाची साईज वाढेल त्यानुसार त्या स्टेजनुसार लागणाऱ्या संतुलित अन्नद्रव्याचा पुरवठा करावा आणि अन्नद्रव्याचा वापर तुम्ही पिकाच्या गरजेनुसार करावा. आणि विल्टिंगच्या समस्यापासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर परत एक वेळ तुम्हाला आठवण करून देतो की 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान ट्रायविल्ट 1 लिटर, पॉसिडॉन 1 लिटर, निमॅरेस्ट 1 लिटर आणि ह्युमिकॉट अर्धा किलो हे तुम्ही ड्रिप न सोडा आणि तुमच्या कलिंगड खरबुजाच्या प्लॉट विल्टिंग पासून मुक्त करा. धन्यवाद.